रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा 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 रामकृष्ण हरी विठ्ठल हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी केशवा केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल 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 केशवा हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी 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 विठ्ठल केशवा पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर बाबा की जय। तुम्ही संत जनी माझी करा विनवणी तुम्ही संत जनी माझी करा विनवणी काय तुकयाचा न्याय त्यासी अंतरले पाय काय तुकयाचा न्याय त्यासी अंतरले पाय भाका बहुतारिती माझी कीव का कुळती भाका बहुतारिती माझी कीव का कुळती काय तुकयाचा न्याय न देखे पंढरी न देखे पंढरी तुका चरण विटेवरी
काय तुकयाचा न्याय त्यासी अंतरले पाय काय तुकयाचा न्याय त्यासी अंतरले पाय सशंग चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणं सहार वक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांच्या गावी केला वास त्यांच्याशी नस कुराची चिंता वागवावे कृपावंता मी तो यातीहीन राखी अभिमान कर जोडून या सेना लागत से चरणी आम्हाले कुरा चिंता वागवावे कृपावंता सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळे मुखी बोलाना तुम्ही संत जनी माझी करा विनवणी काय तुक्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री वारकरी संप्रदायाच्या मंदिरातील कळस्थानी असणारे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट अतिशय महत्वाचा वारिया पर्वातील गाथ्यामधील जे पत्रिकेचे अभंग आहे त्या अभंगातील सुंदर असा महाराजांचा अभंग आपल्या सर्व साधक मंडळींच्या समोर तसेच सर्व श्रोत्यांच्या समोर मांडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतायत की भगवान परमात्मा मला का अंतर दिलेलं आहे। सर्व वारकऱ्यांच्या समोर तुकाराम महाराज देवाला पत्र पाठवत आहेत आणि त्या पत्रामध्ये असं म्हणतायत की तुम्ही संतजनी माझी विनवणी करा, देवाला विनवणी भाका, तुम्हाला कोणत्या येईल त्या प्रकारे विनवणी भाका आणि असं विचारा की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत की माझा असा कोणता अपराध झालेला आहे की त्या अपराधापोटी मला देवाचे पाय अंतरलेले आहेत, माझे डोळे केव्हा एकदा पंढरी अन्याय झालेला आहे असं संतांना विनवणी करून सांगतात आणि पत्र पाठवतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे, तो म्हणजे असा या ठिकाणी श्री स्वामी माझा पाठीराखा या फेसबुक पेजच्या लाईव्हवर आज प्रवचन करण्याची संधी प्राप्त करून दिली ते आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संत चरित्र कथाकार परम स्नेही आदरणीय प्रेममूर्ती सखा जिवलक चैतन्य महाराज राठोड व श्री स्वामी माझा पाठीराखा या फेसबुक पेजचे हरिभक्तपरायण अक्षय महाराज यांच्या प्रेरणेने
हा छोटासा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. गेली 3 दिवस या पेजवर अनेक थोर मंडळी कीर्तन प्रवचनातून आपल्या ज्ञानदान करत आहेत. आजचा असा 3रा दिवस आहे. तसं पाहिलं तर फेसबुक पेज किंवा सोशल मीडिया याचा अतिशय छान असा उपयोग अनेक महाराज मंडळींनी केला आहे. वास्तविक पाहिलं तर ही सध्या वारीचं पर्व चालू आहे. परंतु जगातील सर्व लोकांना आज कोरोनाने ग्रासलेला आहे. कोरोनाचं किंबहुना ग्रहण आपल्याला लागलेलं आहे. त्यायोगे आपल्याला वारीला जाता येत नाही. ज्ञानोबराय झाले, आदी करून सर्व संतांच्या पालख्या आज त्यांच्या देऊळवाड्यात आहेत. कदाचित आपल्याला वारीला जाता येत नाही याचं दुःख तर आपल्याला आहेच, परंतु ते दुःख जास्त आपल्या जिव्हारी लागू नये म्हणून या फेसबुक पेजच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस आपल्याला कीर्तन प्रवचन ऐकण्याची संधी या महाराज लोकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. तसं पाहिलं तर फोनचा उपयोग, सोशल मीडियाचा उपयोग खूप घातक असतो. परंतु या वारीच्या पर्वामध्ये अनेक लोकांनी या सोशल मीडियाचा, या फेसबुक पेजचा, व्हॉट्सअपचा छान असा उपयोग केलेला आहे. या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी पाहिलं की आजपर्यंत आपण सप्त्यामध्ये 7 दिवस कीर्तन ऐकत होतो. कधीतरी युट्यूबला आपण कीर्तन ऐकतो, रोज हरिपाठ करतो. परंतु या फेसबुक पेजच्या माध्यमातून वारी या पर्वात आपण जसा मोबाईल उघडला तसं कुठल्या ना कुठल्या फेसबुक पेजवर, कुठल्या ना कुठल्या चॅनलवर, युट्यूबवर आपण रोज कीर्तन ऐकतो. मग ती कीर्तनं ज्ञानोबरायांच्या देऊळवाड्यातली असू दे, तुकोबरायांच्या मंदिरातले असू द्या, मुक्ताबाईच्या मंदिरातले असू द्या, नाहीतर सोपानकाच्या मंदिरातले असू द्या, प्रत्येक ठिकाणी आज भजन चालू आहे. तुम्ही मोबाईल उघडला तुम्हाला भजन ऐकू येतं. कोणी मोबाईलवर आपलं भजन सादर करतं, कोणी या सोशल मीडियावर आपलं तबला वादन सादर करतं, कोणी पक्वाद वादन सादर करतं, कोणी कीर्तन, कोणी प्रवचन. म्हणजे जसं वारीमध्ये आपण असताना, वारीत सकाळ उठला का काकडा, नंतर दुपारचं भजन, नेमाचं भजन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री कीर्तन, सतत नामस्मरण वारीमध्ये आपल्याला घडत असतं. ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये आपण सतत नामस्मरणामध्ये असतो. त्या नामस्मरणाचं कुठेतरी आपल्याला खंत वाटू नये म्हणून या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपली कला सादर केली, जेणेकरून लोकांनी मोबाईल उघडलाच की भजन कीर्तन चालू व्हावं. त्यांच्या मनामध्ये अशी खंत वाटू नये की आपण कुठेतरी वारीला चुकलो आहोत, कुठेतरी आपल्याला वारीला जाता येत नाही. त्यामुळे ही संधी सोशल मीडियाच्या द्वारातून आपल्याला मिळाली. अनेक महाराजांचे प्रवचन ऐकायला मिळतात. किंबहुना आपले गुरुवरी आहेत, कुरेकर बाबा असतील, माधव बाबा असतील, भुले बाबा असतील, यांची सुद्धा लाईव्ह आपल्याला प्रवचन ऐकायला मिळतात. मी प्रथमतः या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या महाराज मंडळींनी अनेक असे फेसबुक तयार केलेत त्यांचं कोटी कोटी धन्यवाद देतो, आभार मानतो. त्यांचे खरंच फार उपकार आहेत की अशा थोर मंडळीची कीर्तन प्रवचन लाईव्ह ऐकायला मिळतात. त्यात आज माझं प्रवचन आमचे हरिभक्तपरायण चैतन्य महाराज राठोड यांनी अशी काय उपाधी मला दिली, निष्ठावंत वारकरी म्हणून. तसं पाहिलं तर आपली निष्ठा किती आहे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु आपण कीर्तन प्रवचन ऐकत असताना, जगत असताना वारकरी संप्रदायाची किती एकनिष्ठ आहे याला फार महत्व आहे. तसं पाहिलं तर हा वारीचा उपक्रम आहे. आज माऊली वेळापुरात आहे. आज वेळापुरामध्ये माऊली विसावतील. आपल्या मनात मानसिक वारी चालू आहे. दररोज आपल्याला ऐकायला मिळतच. परंतु
या कोरोनाच्या महामारीमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे की तुम्ही जरी वारीला जाता नाही आलं तर माझं एक प्रमाण मात्र निश्चित ध्यानात ठेवा. कोणतं? ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा. या कलियुगामध्ये, या पापाच्या युगामध्ये हजारो असं रोग निघतील, अशी वेळ बऱ्याच वेळा आपल्या जीवनात येतील की आपल्याला काही अडचणी का होईना वारीला जाता येणार नाही. काही अडचण आली तर आपल्याला देवापाशी जाता येणार नाही. परंतु आपण ठाईच बसून देवाचं जर चिंतन केलं तर ते चिंतन परमात्म्यापर्यंत नक्कीच पोचतं. म्हणून आपण या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे आज हजारो वारकरी जे वारीला जाऊ शकत नाहीत, खरं पाहिलं तर आज ही संधी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये, प्रत्येक निष्ठावंत कीर्तनकार प्रवचनकाराच्या मनामध्ये कुठेतरी चुकचुकत असेल, कुठेतरी असं वाटत असेल की खरंच काहीतरी आपलं चुकलेलं आहे, काहीतरी आपलं हरवलेलं आहे. या माध्यमातून आपण कुठेतरी कमी पडलो असं नक्कीच प्रत्येक वारकऱ्याला वाटत असेल. कारण जो निष्ठावंत वारकरी असतो, जो महिन्याचा वारकरी असतो, आषाढी पंढरपूरचा वारकरी असतो, त्या वारकऱ्याला या दिवसामध्ये घरात चैन कधीच पडणार नाही. सतत त्या माऊलीचा सोहळा आठवत असेल, सतत तुकोबारायांचा सोहळा आठवत असतील, ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात आपण काय करत होतो हे सतत आपण आठवत असतो. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की या महामारीमध्ये आपण जरी घरी बसला आहात तरी घरी बसून देवाच्या नामचिंतनाने आपण ज्ञानोबारायांशी एकरूप होऊन त्यांच्या मनामध्ये आपलं मन मिसळून ज्यावेळी माऊली पंढरपूरला दशमीला जातील त्या दशमीच्या वेळेस आपण त्यांच्यासोबत आपलं मन व्हावं आणि आपल्या मनाने का होईना ज्ञानोबारायांसोबत आपण पंढरपूरला जाऊच. असो, आपण या सोशल मीडियाद्वारे अनेक लोकांची कीर्तन प्रवचन ऐकता, परंतु आज अशा माझ्या अल्पमतीमध्ये या भावनेकडून आपल्याला काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही. परंतु मला जशी ज्ञानोबाराय बुद्धी देतील त्याप्रमाणे मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर माझ्याकडे विषय दिलेला आहे परमात्मा भेटीची वेळ, परमात्मा भेटीचे तळमळ. मला असं वाटलं की आपली तळमळ परमात्मा भेटीची आहे की नाही माहित नाही, परंतु तुकोबारायांची मात्र परमात्मा भेटीची तळमळ जी आहे ती फार 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 महत्वाची आहे. म्हणून तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये अनेक प्रकरण आहेत. संतपर प्रकरण आहे, मागणीपर प्रकरण आहे, नामपर प्रकरण आहे, करुणापर प्रकरण आहे, स्थितीपर प्रकरण आहे. अनेक प्रकरणामध्ये तुकोबारायांचे अभंग आपल्याला ऐकायला मिळतात. त्यानुसार या अभंगामध्ये जो अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे तो अभंग पत्रिकेचा अभंग आहे. काही कारणास्तव जगद्गुरू तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नाही, त्यामुळे तुकोबारायांचं मन खिन्न झालं आणि मला वारीला जाता येत नाही म्हणून तुकोबारायांचं अवस्था अशी झाली की ती अवस्था एका अभंगामध्ये तुकाराम महाराज व्यक्त करतात. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. जशी एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची तडफड होते, तो पाण्यात जाण्याकरता इतका तळमळीनं पाण्याच्या दिशेने ओढ घेत असतो, त्याप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराजांची अवस्था वारीला जाता येत नाही म्हणून झाली होती. परंतु तुकोबारायांनी असा निर्धार केला, मला जरी वारीला जाता येत नाही तरी माझे अक्षर का होईना पण वारकऱ्यांसोबत वारीला नक्कीच जातील. म्हणून तुकोबारायांनी पत्र लिहिले. पत्र लिहिताना तुकोबारायांनी टोटल 36 अभंग त्या पत्रात वारकऱ्यांसोबत पाठवले आणि 36 अभंगानंतर ज्यावेळेस वारकरी निघून गेले त्यावेळेस वारकरी जसं पंढरपुरात जात असतील त्यावेळेस तुकोबारायांची मनाची जी स्थिती आहे जवळजवळ 19 अभंग आहे आणि वारकरी परत काय निरोप आला आहे याचे 12 अभंग आहे. असे टोटल मिळून
67 अभंग पत्रिकेचे आहे. ते अभंग जर पाहिले तर खरोखर डोळ्यातून अश्रू वाहतील. तुकोबरायांची मनस्थिती आपण जर पाहिली तर खरोखर गाथा वाचा. तुकोबरायांच्या प्रमाणे आपली भक्ती व्हावी ही आपली इच्छा जरी असली तरी काही कारणास्तव आपली ती घडत नाही, हेच खरं मानावं लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराज तळमळ जर पाहिली तर तुकोबराय दृष्टांत देतात. कन्या असा सुरासी जाय मागे परतुनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटेसी केशवा. एखादी कन्या सासरी निघते. सासरी निघत असताना 20 वर्ष बापाने तिला सांभाळलं. बापाने सांभाळलेल्या 20 वर्षाच्या प्रत्येक आठवणी तिला सासरी जाताना, लग्न मंडपातून बाहेर जाताना प्रत्येक एक आठवण, मग ती लहानपणी बापाने घास भरवलेल्या असू द्या, शाळेतल्या एखाद्या प्रसंगाच्या असू द्या, मायेने आईने हात फिरवलेले असू द्या, प्रत्येक आठवणी तिच्या मनामध्ये जाग्या होतात. आणि जसजशी ती सासरला जाते तसतशी मागे वळून पाहते, कारण तिला ते पुन्हा भेटणार नसतं. तसे तुकोबाराय म्हणतात, माझी जीवाला तशी तळमळ लागलेली पांडुरंगा, आजवर कधी असा घडलं नाही, आजवर कधी असा झालं नाही की मी तुझी वारी चुकलो. तुकोबारायांचं जर पाहिलं तर तुकोबाराय 7 पिढ्या तुकोबारायांच्या घरामध्ये वारी होती. 7 पिढ्याच नव्हे, तुकोबारायांचा आणि परमात्माचा संघ हा 4 युगाचा आहे. 4 युगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज हे त्यांच्या सोबत होते, देवासोबत होते. पृथ्वीगामध्ये प्रल्हादाच्या रूपाने भगवंताच्या सानिध्यात होते. त्रेता युगामध्ये अंगदाच्या रूपाने देवाच्या सोबत होते. द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपाने देवाच्या सोबत होते. कलियुगामध्ये नामदेवरायांच्या आणि रूपामध्ये देवाच्या सोबत होते. म्हणजे सतत देवाची संगत त्यांची कधी चुकली नाही. विश्वकर्मा बाबापासून घरात पिढ्यानपिढ्या वारी चालत होती आणि त्या वारीच्या योगेने तुकोबाराय सतत देवासोबत राहत होते. म्हणून सतत ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेस त्या गोष्टीचा लळा आपल्याला लागत असतो. आणि मग ती गोष्ट एखाद्या वेळेस नाही मिळाली तर आपल्याला ते थोडंसं जड जातं. माझा सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सतत एखादी गोष्ट आपण जर केली तर ती गोष्ट आपल्याला जिवारी लागून जाते. माऊली म्हणतात ना, नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. नित्यनेमाने एखादी गोष्ट केली, ती गोष्ट आपल्याला सवय पडून जाते आणि मग ती गोष्ट एखाद्या वेळेस नाही मिळाली तर आपल्याला थोडासा त्रास होतो. कसं जगद्गुरु तुकाराम महाराज सतत देवासोबत असताना एक वेळेस त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे त्यांना जाता आलं नाही, म्हणून तुकोबारायांनी असे 36 अभंग देवाला लिहिले. त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज बरेच आपल्या मनाची स्थिती जर पाहिली तर बऱ्याच मनाच्या स्थितीमध्ये वर्णन करतात. अनेक प्रमाण आहेत. काय माझा विसर पडला माय बापा, सांडीले कृपा कोण्या गुणी. माय बाप्पा, माझा विसर का पडला आहे, माझा विसर तुला का पडला आहे, कुठल्या कृपेने ती विसर माझा पूर्ण होईल मला सांग. भरपूर असे प्रमाण आहेत. प्रथम आपण या अभंगाचा विचार जर केला तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांना विनवणी केलेली आहे. संतांसोबत ती पत्र 36 अभंग पत्र या रूपाने पाठवलेली आहे. त्या पत्रातून तुकोबाराय स्वतःची तळमळ व्यक्त करतात. तळमळ व्यक्त करता आली पाहिजे, तळमळ लागली पाहिजे. आपली तळमळ फक्त संसारामध्ये आहे महाराज. हो, आपली तळमळ तुकोबाराच्या तळमळीमध्ये ती मिळूच शकत नाही, कारण आपली तळमळ केवळ संसारासाठी आहे. सामान्य माणसं संसारासाठी एवढी तळमळीने कष्ट करतात की जेवढी परमार्थ करत नाही. संसारात मात्र फार कष्ट करतात महाराज. संसारात दिवसचा रात्र करतात, दिवसभर धावत असतात. लावे खावे बरे असावे सदैव, हेची हाव करी संसारी. या तत्वाने सतत त्या संसारात वाढावे संतान, गुरे व्हावे धनधान्य. या उक्तीला प्रमाणून
अनेक कष्ट संसारासाठी करत असतात, पण तेवढेच कष्ट ते परमार्थासाठी करत नाही. म्हणून आपली तळमळ तुकोबराच्या तळमळीत व्यक्तच होऊ शकत नाही महाराज. तुकोबरायांनी किंवा आधी करून सर्व संतांनी पांडुरंगाविषयीची तळमळ अनेक भाषेतून अनेक कृतीतून व्यक्त केलेली आहे. पंढरपुरात नाही जात तर काय झालं? घरामध्ये आपण जे कर्म करतो त्या कर्म कर्त्यामध्ये जर आपण भगवंत पाहिला तर पंढरपूरला जाण्या इतकंच पुण्य मिळतं. संत सावतामाळेचं उदाहरण जर पाहिलं तर सावतामाळे यांनी शेतामध्येच देव पाहिला. शेतामध्येच आमुची माळियाची जात शेत लावू बागायत लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. है का? लसूण मिरची कोथिंबिरी या सर्व मळ्यामध्ये त्यांनी पांडुरंग पाहिला. परिणाम असा झाला की भगवंताला स्वतःला यावं लागलं. स्वतः भगवंत नाही आले, दोन संतांना बरोबर घेऊन आले. ज्ञानोबा नामदेवरायांना घेऊन आले आणि वाट मागितली. सांगितलं, सांग सावता, मला लपायचं आहे, मला कुठं जागा देऊ. क्षणात त्यांनी शरीराचा विचार नाही केला. हा शरीर फक्त भगवंताने दिलेला आहे हे त्यांना माहित होतं आणि ते भगवंताच आहे. म्हणून टराटाला खुरप्याने आपली छाती फाडली आणि सांगितलं, देवा इथं लप. मला सांगा, वारीला न गेले तरी सुद्धा घरामध्ये परमार्थ जर केला तर देव भेटू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. हो, म्हणून सावता महाराजांसारखं थोर उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याने देवाला महत्व दिलं, देवाला आवडली. ज्ञानोबा तर स्वतः म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. माऊलीची आवड देवाला पाहण्यात आहे. देवाला पाहिल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, रूप पाहता आलोचनी सुख झाले ओ साजनी. त्यांना सुख केव्हा होतं? देवाला पाहिल्यानंतर सुख होतं. आपल्याला सुख तर संसारात वाटतं महाराज. हो, आपल्याला देवाला पाहण्याकरता एखाद्या वेळेस एखाद्याचा सप्ताह, समजा 7 दिवस सप्ताह एखाद्या गावात आहे, त्या गावात 7 दिवस सप्ताह असतो. पण त्याला विचारलं, महाराज अहो 7 दिवस सप्ताह होता, आपण आला नाही. तो काय सांगतो, महाराज या संसारातून वेळच भेटला नाही. पहा, नाशिवंत हा संसार आहे. त्या संसारात सुखाचा लयलेश देखील नाही, तर सुद्धा त्या संसारात इतका रमतो की सप्त्याकरता 1 दिवस 2 तास देण्यात त्याला वेळ मिळत नाही. म्हणून आपण संसारात किती गुरफटला हो आणि किती गुरफटला नाही हे आपणच ठरवलं पाहिजे. म्हणून पण साधू संतांनी संसाराला तितकंच महत्व दिलं नाही. तुकोबरांच्या भाषेत सांगितलं झालं तर तुकोबरा एका अभंगात म्हणतात, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मोरू ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वा विरंगा. हो देवा, प्रपंच ओसरो आणि माझं चित्त तुझ्या पायावर मरू, असं तुकाराम महाराज म्हणतात. मला सांगा, आपण जेवढं महत्व संसाराला देतो तेवढं संत मंडळी, साधक मंडळी संसाराला महत्व का देत नाही? कारण संसार हा नश्वरच आहे, संसार नाशिवंतच आहे. तो चिरकाळ टिकणार नाही. तो आपण गेला तरी चालत राहणार आहे. परंतु आपण केलेला परमार्थ, आपण केलेली वारी, आपण केलेला दानधर्म हे आपल्या सोबतच राहणार आहे. हो, बघा तुम्ही एखाद्या घरामध्ये एखादा कर्ता जर निघून गेला तर तो निघून गेल्यानंतर त्या घरात सगळं थांबतं का? नाही थांबत महाराज. 4 दिवस रडतात. कारण सगळे पैशाला सगळी किंमत देतात. जोवर चाले धंदा तोवर बहीण म्हणे दादा. कबीर महाराजांचा सुंदर अभंग आहे. त्या अभंगात कबीर महाराज म्हणतात, सब पैसे के भाई सब पैसे के भाई अपना साथी कोई नहीं रे. सब पैसे, सगळे पैशावर आहेत महाराज अवलंबून. हो, तुम्ही जर संसारात निघून गेला, तुमच्या मागे 4 दिवस रडतील, पण पुन्हा संसार त्यांचा तुमचा चालू राहील. तुमचा संसार, तुमची मुलं मोठी होतील, मुलांची लग्न होतील, नातू होतील, तुम्ही नसले तरी. परंतु तुम्ही केलेला परमार्थ, तुम्ही केलेली देवाची भक्ती, तुम्ही केलेलं दान धर्म हे तितक्यापुरतं तुमच्यापुरते मर्यादित आहे. तेच तुमच्या सोबत जाणार आहे. म्हणून साधू संतांचं उदाहरण जर पाहिलं तर संतांनी देवाला फार महत्व दिलेलं आहे, संसाराला महत्व दिलं नाही.
प्रपंच उसरो म्हणतात तुकोबर आहे का नाही? कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख बांधवडी आहे महाराज, सुखाचा लैलेश देखील नाही. म्हणून संसाराला जास्त साधू संतांनी महत्व दिलं नाही. साधू संतांनी देवाला महत्व दिलं. देवाच्या योगेने त्यांनी साधना केली, नामस्मरण केलं आणि नामस्मरण करण्याकरता कुठे वनात गेले नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरची, नरकती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. हा ठाईच जरी बसून तुम्ही नामस्मरण केलं तर सुखे घरा येतो नारायण. सुखाने देव घरी येतो आपण नामस्मरण केलं, चिंतन केलं तर. परंतु चिंतन कसं असलं पाहिजे महाराज? तुकोबारायांचं चिंतन कसं होतं? फक्त शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला तुकाराम महाराज म्हणतात. एवढाच वेळ. शिंक जांभळी खोकला, मला सांगा, शिंक जांभळी खोकला एवढाच वेळ तुकोबारायांचा वाया जात होतो. नाहीतर अखंड नामचिंतन तुकाराम महाराज करत होते. सतत नामचिंतन. आपलं तसं नाही. आपण कधी हरिपाठ केला तर केला, नाही केला तर नाही केला, काकडा केला तर केला, नाही केला तर झोपून राहिलो. पण तुकोबारायांचं तसं नव्हतं महाराज. आजही पहा, आज आपल्याला आपण जाऊ शकत नाही वारीला, परंतु सर्व संतांच्या पालख्या, सर्व संतांच्या पादुका ह्या पंढरपूरच्या भेटीला जाणार आहे. मग हेलिकॉप्टरने जातील किंवा एखाद्या पालखी वाहनातून जातील, परंतु त्यांची वारी पोच होणार. कारण सांगतो, कारण त्यांच्या मंदिरामध्ये अखंड विना सतत चालू आहे, सतत भजन चालू आहे, सतत चिंतन चालू आहे. त्या योगेने त्यांनी आपलं चिंतन मांडलेलं आहे, सतत चालू आहे चिंतन. म्हणून जेव्हा तुकाराम महाराज हे सतत नामस्मरण करत होते, त्या नामस्मरण करण्याच्या जोरावर तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की आपण देखील असंच नामचिंतन केलं पाहिजे. संसारात गुरफटलं नाही पाहिजे. संसार नश्वर आहे. भरदानांनी आपल्याला सांगितलं, साधू संतांनी सांगितलं, पण आपण ऐकत नाही. मग ऐकत नाही त्याचं एकमेव कारण असं आहे की आपण संसारात फार पुरातन काळापासून संसार करत आलो आहोत. हो, फार पुरातन काळापासून आपण संसार करत आलो आहोत. त्यामुळे ते संसाराचे जे आपल्या मनावर जे काही संस्कार झाले ते संस्कार सहजाशी नाही जाणार. ते संस्कार जाण्याकरता सतत नामचिंतन केलं पाहिजे, सतत नामचिंतन केलं पाहिजे. साधू संतांनी संसाराला महत्व दिलं नाही, देवाला महत्व दिलं. किती महत्व दिलं? तर स्वतःच्या देहाचा देखील संतांनी विचार केला नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढबा हो. देह गेला तरी चालेल, परंतु देवाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, देवाच्या नामचिंतन राहिलं पाहिजे. भरपूर उदाहरण आहेत, आपल्याला ते माहिती आहे. संत गोरोबा काकाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर गोरोबा काका चिखल तोडत असताना स्वतः चिंतनामध्ये दंग होते. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असं सतत नामचिंतन गोरोबा काका चालू आहे. गोरोबा काका चिखल तोडत आहेत मडकी घडवण्याकरता. त्या चिखलामध्ये सतत नामचिंतनामध्ये पाय तोडत आहेत आणि त्यांच्या पत्नीने सांगावं, महाराज मी पाण्याला जात आहे, आपण एवढं बाळाकडे लक्ष द्या. परंतु संसाराला महाराज महत्व संतांनी दिलं नाही. त्यांचं सतत चिंतन देवाकडे. आणि चिंतन करत असताना ते बाळ कधी पायाखाली आलं, कधी ते बाळ तुडवून गेलं, कधी त्याच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, ते सुद्धा गोरोबा काकाला माहित नाही. चिंतनात सतत दंग. मग मला सांगा, एवढं कठोर परिश्रम केल्यानंतर भगवान प्रसन्न होतो, भगवान दर्शन देतो. का तर सर्वस्व भगवान परमात्मा करणार आहे, याच्यावर आपली निष्ठा असावी लागते. सर्वस्व त्याच्या हातात आहे. त्याच्याशिवाय समुद्र सुद्धा आपली मर्यादा ओलांडू शकत नाही. तर मग बाकीच्या गोष्टी लांबच.
म्हणून सतत नामचिंतनामध्ये आपण राहिलं तर त्या नामचिंतनाची गोडी आपल्याला लागेल. त्या नामचिंतनाची गोडी लागली तर भगवंताविषयी जाणण्याची जिज्ञासा आपल्याला तयार होईल आणि आपण भगवंताच्या लीला सतत ऐकल्या तर त्या भगवंताला भेटण्याची एकदा तरी ओढ आपल्या मनाला लागेल. आणि जेव्हा अशी ओढ आपल्या मनाला लागेल त्यावेळेस मात्र आपल्याला असं वाटेल नाही कधीतरी आपण पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं पाहिजे, देवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे, अशी आपल्या मनाला ओढ लागेल. पण केव्हा? जेव्हा आपण सतत त्या देवाच्या नामचिंतनात राहू, सतत त्या देवाच्या चिंतनात जाऊ, त्यावेळेस तसं होईल. आपण जर सकाळ उठून संसारात गुरफटलो, कधीतरी हरिपाठ करत असलो तर संसारच आपल्या चित्तात राहील, परमात्मा आपल्या चित्तात राहणार नाही. परमात्मा चित्तात राहण्याकरता सतत त्या परमात्माच्या नामचिंतनामध्ये आपण जर राहिलो तर त्या नामचिंतनामध्ये आपण राहिल्यानंतर परमात्मा आपला कायम स्वरूपात राहील, कायम ध्यानात राहील आणि परमात्म्याची ओढ आपल्याला लागेल. आपलं उलट आहे, आपण फक्त संसारामध्ये राहतो. संसारामध्ये असं असलं पाहिजे घर, त्याच्या बाजूला दुसरं घर असलं पाहिजे, अशी शेती असली पाहिजे, त्याच्या बाजूला दुसरी शेती घेतली पाहिजे, असा बंगला बांधला पाहिजे, दुसऱ्याचा बंगला पाडून आपला बंगला त्याचा वर कसा गेला पाहिजे याचा आपला विचार. त्यामुळे आपलं चित्त कायम संसारात असल्यामुळे देवाकडे कधीच जात नाही. पण साधू संतांचं महाराज तसं नाही. साधू संतांनी देवाला फार महत्व दिलेलं आहे. कारण देवाला महत्व देण्याचं कारण एवढंच आहे की शाश्वत भगवान परमात्मा हा देवच आहे. मला सांगा ना, आपल्या अंतकरणामध्ये तुकाराम महाराजांकडे म्हणतात, तुका म्हणे कैसी कीव आणि कोठे जीव निराळा. जीव हा परमात्म्यापासून वेगळाच नाही महाराज. जीव हा सतत परमात्म्याचा अंश आहे. सतत नामस्मरण चालू आहे. बघा ना, श्वासामध्ये एक नामस्मरण आहे आणि श्वास सोडल्यामध्ये एक नामस्मरण आहे. ज्यावेळेस आपला हा श्वास निघून जाईल, परमात्मा निघून जाईल, जेव्हा परमात्म्याचा अंश निघून जाईल त्यावेळेस मात्र आपल्याला उठवावं लागत नाही, उचलावं लागतं, आहे का? म्हणून जर परमात्माच आपल्या अंतःकरणामध्ये आहे, परमात्मा सत्य आहे, परमात्मा नित्य आहे, सत्य तू विठ्ठला, आहे का? जर परमात्मा सत्य आहे तर मग त्या परमात्म्याला प्राप्त करण्याकरता आपण का नाही प्रयत्न केला पाहिजे? वास्तविक आपल्याला देह त्याच्याकरताच मिळालाय महाराज. हो, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटाबादिकीचा. भजना करता देव देह दिला आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज हा भोग भोगण्याकरता, संसार करण्याकरता जन्म नाही दिला का? नाही दिला. इतर योनीमध्ये भोगच भोगायचे महाराज. आपण केलेल्या कर्माचे भोग इतर योनीमध्ये भोगायचेच आहे. मग कुत्र्यात असो, मांजरात असो, डुकरात असो, कुठल्या सर्व प्रकारच्या 84 लक्ष योनी देवाने तयार केलेल्या आहे. त्या फक्त भोग भोगण्याकरता आहे. आणि मानवी देह एकच असा आहे, तो केवळ परमात्मा प्राप्ती करता आहे. परमात्मा प्राप्ती करता आहे, त्याच्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत परमात्मा भेटीची तळमळ कधी लागेल, आपण ज्यावेळेस सतत नामचिंतनामध्ये राहू, सतत नामचिंतनामध्ये राहू, त्यावेळेस परमात्मा भेटीची ओढ लागेल. मग वारी काय शिकवते आपल्याला? बघा ना, तुम्ही वारीमध्ये कधी तुम्ही वारीत गेलात तर पहा, सकाळ उठल्यापासून जे कानावर नामस्मरण चालू असतं ते संध्याकाळी झोपले तरी कानावर नामस्मरण चालू असतं. म्हणून वारीत जितकं नामस्मरण होतं ना, तेवढं महाराज 365 दिवस घरी पण नाही होत. कारण वारीमध्ये आपल्याबरोबर ज्ञानोबराय चालत असतात, आपल्याबरोबर तुकोबराय चालत असतात, संतांसोबत आपण चालत असतो. जर संतांचा सहवास आपला लागला, संतांचं बोट जर आपण धरलंय, तर देवापासून लांब आपण कसं जाऊ? म्हणून हे जेव्हा तुकाराम महाराजांना माहित होतं, संतच आपलं काम करू शकतात, संतांनाच आपण विनवणी केली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये संतांना विनवणी करतात, तुम्ही संतजनी माझी करा विनवणी. संतांना सांगतात की संत हो, संत सनकाधिक हो, माझी देवाला विनवणी करा.
का हो तुकोबराय? तुम्ही संतालाच का विनवणी करता? संताशिवाय देवच प्राप्त होत नाही. अनेक उदाहरण आहेत महाराज, अनेक उदाहरण आहेत. आपण 2-3 उदाहरणं पाहू. पहा तुम्ही तुकोबारायचं उदाहरण घ्या. तुकोबाराय ज्यावेळेस भक्त प्रल्हाद होते त्यावेळेस गर्भात असताना, कयादू मातेच्या गर्भात असताना तुकोबारायांना नारद महर्षीचा सहवास लाभला. नारदांच्या आश्रमामध्ये सतत नामचिंतन, नारायण 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 नारायण, सतत नामचिंतन. तेच गर्भसंस्कार त्या गर्भावर झाले, तुकोबारायांवर झाले. आणि नामचिंतनाने देव नंतर प्राप्त करून घेतला. पण कधी? ज्यावेळेस नारद महर्षींची भेट प्रल्हादाला झाली, प्रल्हादाच्या आईला झाली, त्याच वेळेस. वाल्याकोळेच आपल्याला उदाहरण माहित आहे. वाळ्याची कीर्ती वाढली बहुत, केले रामायण रामाआदी. हे कधी? रामायण केलं, रामाला त्या रामायणाप्रमाणे वागावं लागलं महाराज. जगाचा चालक मालक नियंता परमात्मा, भगवान परमात्मा त्या लिहिलेल्या रामायणाप्रमाणे वागू लागला. म्हणजे पहिला पिक्चर जर केव्हा तयार झाला असेल तर तो द्वापार युग, त्रेतायुग. डायरेक्टर होते वाल्मिकी ऋषी. पण केव्हा? ज्यावेळेस नारद महर्षींची भेट म्हणजे संतांची भेट वाल्याकोळ्याला झाली, त्यावेळेस वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत भेटी फार महत्वाचं आहे. संत जीवनामध्ये येण्याकरता, संत जीवनात येण्याकरता फार पुण्य लागतं महाराज. भाऊ अवघड आहे संत भेटी, भाऊ अवघड आहे. पण एकदा का संत भेटले, एकदा संतांच्या सानिध्यात आपण गेलो तर मात्र संत आपल्याला देवापर्यंत नक्कीच पोहोचवतात. हो, संत देवापर्यंत पोहोचवतात महाराज. बघा ना, ध्रुव बाळा जर आपण पाहिलं, तो किती 5 वर्षाचा ध्रुव बाळ होता, परंतु नारद महर्षीचं बोट धरलं तर त्याला ध्रुवपद प्राप्त झालं. भक्त प्रल्हादाला सुतल लोक, जे लोक कधी काळ एखाद्या भक्ताला प्राप्त होतात, असं दुर्मिळ असं लोक, सुतल लोक भक्त प्रल्हादाला प्राप्त झाले. जटायूला जर पाहिलं तर ज्या बापाला पुत्राची मांडी मिळाली नाही, म्हणजे रामाच्या वडिलांना, दशरथांना रामाची मांडी मरताना मिळाली नाही, परंतु जटायूच्या भक्ताला देवाची मांडी मिळाली मरण्याकरता. किती मोक्ष आहे महाराज. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की आपली कुठलीही अडचण असो, आपली कुठली तळमळ असो, आपण संताद्वारे देवापर्यंत गेलं पाहिजे. हे तुकोबारांना माहित होतं. म्हणून तुकाराम महाराज संतांना म्हणतात, तुम्ही संतजन एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार. माझा देवाला नमस्कार सांगा आणि विचारा की माझा असा काय अपराध घडला आहे की मला यावर्षी वारीला येता येणार नाही. असं तळमळ वाटली पाहिजे महाराज. खरं पाहिलं तर अंतःकरण भरून येतं. साधू संतांनी आपल्यासाठी खूप झटले, परंतु देवाजवळ मागताना देखील आपल्याकरताच मागितलं, आपल्याकरताच मागितलं. पहा ना, पाचजणांना आपण जर पाहिलं तर माऊली म्हणतात, जय खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मरिती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. आपल्याकरताच मागतात, स्वतः करता काय नाही. तुम्ही पूर्ण पसायदानाचं जर पाहिलं तर जगाकरता संतांनी मागितलं. म्हणून संतांचा हात धरणं फार महत्वाचं आहे. संतांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, कधीच नाही. कारण संतांनी जे दान आपल्याला दिलं ज्ञानाचं आहे, ते दान इतर कोणी देऊ शकत नाही. मला सांगा, भगवद्गीता संस्कृतमध्ये आहे, बऱ्याच लोकांना संस्कृत कळत नाही. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष अभ्यास करावा लागतो महाराज. 4 वर्ष अभ्यास करून ते ज्ञान घालवलं. परंतु ते जरी नाही कळालं तरी ज्ञानोबांनी तुमच्या आमच्याकरता मराठीत ज्ञानेश्वरी दिली. मराठी ती ज्ञानेश्वरी आपल्याला कळत जरी नसेल तर साधा सोपा महाराज आपल्याकरता हरिपाठ दिला. म्हणजे आपल्या किती कळवळ आहे, संतांना आपला किती कळवळ आहे.
म्हणून संतांचं बोट कायम धरलं पाहिजे हे तुकाराम महाराजांना माहित होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी संतांजवळच आपला निरोप पाठवला देवाला. संतांजवळ निरोप पाठवून देखील तुकाराम महाराजांना तीर धरवत नव्हता महाराज. का? भेटी लागी जीवा लागले सियास, भेटी लागी जीवा लागले सियास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सिंहास. अशी ओढ लागली पाहिजे. तुकोबारांना जशी ओढ लागली होती, कारण खंडच नव्हता तुकोबारांच्या वारीचा ना, त्यामुळे तुकोबारांना सतत देवाच्या चिंता असल्यामुळे तुकोबाराय भेटी करतात, आस लावतात, सांगतात वारकऱ्यांनो माझं हे पत्र संतांनो, माझं पत्र देवापर्यंत पोचवा. देव काय उत्तर देईल मला माहित नाही, परंतु माझे शब्द पंढरपुरामध्ये देवाला जाऊन सांगा. तुम्ही संतजनी माझी करा विनवणी, काय तुकयाचा अन्याय त्यासी अंतरले पाय. या ठिकाणी पायाचा उल्लेख तुकोबारांनी केला. देवाचं चरणच का म्हणलं? देवाचं रूप सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. चरण का? तुकोबारांनी अंतरले पाय का म्हणलं? कारण पाय हातात घेतले का सर्वस्वाला महाराज. पायाला नमस्कार केला सर्व अंगाला नमस्कार होतो, म्हणून पाय फार महत्वाचे आहे. हो, तुम्ही पहा, आपल्या शरीराचे जर पायच नसतील तर शरीर काहीच काम करू शकत नाही, कुठंच जाऊ शकत नाही. म्हणून पाय फार महत्वाचे आहेत. तुकोबाराय इकडे म्हणतात की भाग गेला शीन गेला अवघा झाला नंतर. तुझे पाय ज्यावेळी दिसतील त्यावेळेस माझा भाग शीन जाईल. पायाला फार महत्व आहे. एक छोटीशी कथा सांगतो. पायाचा फार मोठा प्रताप आहे. रामायणामध्ये आपल्याला सगळ्याला अहिल्याची कथा माहित आहे. मी काही सविस्तर सांगत बसणार नाही, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. परमात्म्याच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची शिळा झाली. हा प्रताप केवट्याला माहित होता. आणि केवट्याने ज्यावेळेस भगवान परमात्मा गंगा नदी पार करून द्या असं सांगितल्यानंतर केवट्याने सांगितलं, देवा असं नाही, तुमच्या पायाचा प्रताप मला माहित आहे. तुमच्या पायाने दगडाची स्त्री होते, माझी एकच होडी आहे, त्याची जर स्त्री झाली तर मी काय करू, माझा उदरनिर्वाह संपून जाईल. म्हणून तुमचे चरण मला धुतले पाहिजेत. बघा, देवाने स्वतःचे चरण स्वतःच्या सासऱ्याला धुवू दिले नाही, परंतु भक्तापुढे देव नतमस्तक होतो. याचे उत्तम उदाहरण सांगितलं. ठीक आहे केवटा, म्हणून केवटाने चरण धुण्याकरता लाकडाची काठवट आणली. आता लाकडाची काठवटच का आणली? कारण देवाचं चरण एकदा धुणार आहे केवळ, पुन्हा पुन्हा देवाचं चरण धुवायला मिळणार नाही. परंतु त्या लाकडामध्ये पाणी शोषण करून घेण्याची जी कला आहे ती कला केवटाला माहित होती. देवाचा पाय धुतल्यानंतर चरणामृत एकदा पाहायला मिळेल, परत परत मिळणार नाही. परंतु लाकडामध्ये जे देवाचं चरणामृत पाझरून जाईल ती सतत, ज्यावेळेस माझी बायको भाकरी करील, स्वयंपाक करील, त्या अन्नामध्ये देवाचं चरण धूळ जाईल आणि ते चरणामृत मला प्यायला मिळेल. म्हणून असा चरणाचा प्रताप आहे. देवाचं चरण एक वेळेस आपल्यावर जर आलं तर आपण कुठेच आपल्याला फिरावं लागणार नाही. म्हणून देवाचं चरणाचं जवळ आपण सतत राहिलं पाहिजे. देवर तुकाराम महाराज तेच म्हणतात की काय अपराध घडला, काय अन्याय घडला माझ्याकडून, सांगा. देवाला विचारा तुम्ही संतजन की माझ्याकडून काय असा अपराध घडला की यावर्षी मला यावं लागत नाही. आपणही असं विचारलं पाहिजे महाराज की आमचा काय अपराध घडला देवा. हा कोरोनासारखी महामारी संकट आमच्याजवळ सापडलं, आमच्याजवळ पडलं, आम्ही तुझ्याजवळ येऊ शकत नाही.
आपण असं वाटलं पाहिजे. तर आपल्या अंतःकरणामध्ये देवा भेटीची जी तळमळ आहे ती तळमळ लागली पाहिजे महाराज. सतत ध्यास लागला पाहिजे. कारण शेवटी आपल्याला भगवान परमात्म्यामध्येच विलीन व्हायचं आहे. भगवान परमात्म्याकडेच आपल्याला जायचं आहे. म्हणून त्याची आठवण आपण सतत केली पाहिजे. पुराणात जर उदाहरण पाहिलं तर देवाचं नाव, कोणी म्हणेल देवाचं नामस्मरण केलं तर आम्हाला काय फायदा आहे, सतत देवाच्या चिंतनात राहिलं तर आम्हाला काय फायदा आहे, आमच्याजवळ येणारं संकट आहे, आमच्याजवळ आलेलं संकट आहे ते दूर जाणार आहे का, आम्हाला जे आज भोगावं लागतं आहे ते दूर नक्की जाईल का. अरे ते आपल्या कर्माची फळं आहेत महाराज. परंतु तरी देखील देव आपल्याला जवळ घेतो. आपण जरी देवाला दूर लोटलं महाराज तरी देव आपल्याला नक्की जवळ घेतो. एक उदाहरण मोठ्या महात्म्यांच्या तोंडून ऐकलं आहे ते आपल्याला सांगतो. एक वारकरी दादाचा नियम होता. तो नियम असा होता की प्रत्येक आलेल्या अतिथीला तू जेवण घालायचं. हजारो वर्षाचा त्याचा नियम होता. त्याच्या घरामध्ये अशी परंपरा होती हजारो वर्षाची की प्रत्येक आलेल्या अतिथीला किंवा कुठल्याही माणसाला घरी जेवण घालायचं. एक दिवशी एक भिकारी आला. तो 4 दिवस उपाशी होता महाराज. 4-5 दिवस त्याला काय अन्न मिळालं नाही. आणि अन्न न मिळाल्यामुळे तो त्या वारकऱ्याच्या घरी आला. दारासमोर सांगितलं भिक्षाम देही. वारकऱ्याचा नियमच होता. त्याने त्याला आदर ठेवलं, आंघोळ घातली. आंघोळ घालून त्याला पाठावर बसवलं, रांगोळी काढली महाराज त्याच्या बायकोनी. आणि सुंदर असं पंचपक्वाचं जेवण त्या वारकऱ्याला आणि त्या भिकाऱ्याला वाढलं. आता वारकरी नित्यनेम, वारकरी असतो त्याचा नित्यनेम होता. हातावर पाणी घेतलं आणि कृष्णार्पण करायला सांगितलं त्याला आणि पुंडलिका वरदा म्हणायला सांगितलं. तो म्हणणार नाही. बघा लक्ष देऊन आहे. तो म्हणाला नाही. न म्हणाल्यामुळे झालं काय, ते वारकऱ्याला फार रागला. कारण तो नित्यनेमाचा वारकरी, निष्ठावंत वारकरी होता. अरे जेवताना कृष्णार्पण करून देवाला आपण हे दिलेलं अन्न आभार मानलं पाहिजे. तर हा आभार मानत नाही. त्याला सांगितलं महाराज माझ्या घरचा असा नियम आहे, आपण देवाला आभार मानूया मग जेवणाला सुरुवात करूया. त्याने सांगितलं मी देवाच्या अजिबात आभार मानणार नाही. वारकऱ्याला विचारलं का. नाही महाराज, देवाने मला 4 दिवस उपाशी ठेवला आहे, मी देवाचा अजिबात आभारी मानणार नाही, आभार मानणार. एक वेळ तुमचा आभार मानेन. तुम्ही वारकरी आहात, तुम्ही मला अन्न दिलं म्हणून तुमचा आभार मानेन, पण देवाचा नाही. त्या वारकऱ्याला राग आला. निष्ठावंत होता तो. सांगितलं नाही, देवाला जोपर्यंत तो आभार मानणार नाही तोपर्यंत तुला जेवण मिळणार नाही. त्याने सांगितलं नाही, मी देवाचे आभार मानणार नाही, मी तुमचे मानेन, देवाचे मानणार नाही. वारकऱ्याने सांगितलं तू जाऊ शकतोस, तुला जेवणाची अनुमती नाही. जसा तो भिकारी उठून झाला तेवढा देव साक्षात प्रगट झाले. सांगितलं वारकरी दादा तुमचा नियम का मोडता तुम्ही. वारकऱ्याने सांगितलं देवा, अरे तुझा आभार मानण्याकरता मी प्रत्येक दिवस प्रत्येक अतिथीला जेवण देतो आणि पानावर पाणी फिरत असताना तुझा आभार मानतो, पण हा तुझं नाव घ्यायला तयार नाही म्हणून मी याला जेवण देत नाही. त्या वारकऱ्याला देवाने सुंदर असं उत्तर दिलं आहे. देवाने सांगितलं वारकरी दादा तुमचा नियम आहे की तुम्ही देवाचं नाव घेतल्यासोबत जेवण देत नाही, पण याने कितीतरी वेळा माझं नाव घेतलं नाही तर सुद्धा आजपर्यंत याला मीच सांभाळलंय. म्हणून या गोष्टीतून एकच उदाहरण आपल्या समोर येतं की देवाला जरी आपण सोडलं तरी देव आपल्याला सोडत नाही. कारण तो पालन करताय महाराज, पोषण करताय. तो सर्व जीवावर सारखीच माया करतो. ती माय माऊली आहे, विठू माऊली आहे. ते आपल्यावर सर्व स्तरातून आपल्यावर मायाच करत आहे. आईला जसं लेकरू कितीतरी वेळ वाकलं तर आईची माया आटत नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, आईसी कळवळाची जाती खरी लाभा विनप्रीती. त्याप्रमाणे म्हणून देव जर आपलं रक्षण करत असेल तर देवाच्या भेटीकरता आपली तळमळ राहिली पाहिजे. देवाला आपण सतत नामस्मरण केलं पाहिजे, सतत घ्यायला पाहिजे. तुकोबारायांचं सतत नामस्मरण असल्यामुळे तुकोबारायांचा जो खंड पडला तो सहनच झाला नाही. तुकोबारा एका अभंगामध्ये म्हणतात की देवा तू का विलंब लावला आहेस, तू
तू का विलंब लावला आहेस? तुझ्याकडे काय, तू कुणाचं कर्ज घेतलायस का? तुझ्याकडे काय सावकारी माणूस येऊन बसलाय का? सावकारी माणूस तुझ्याकडे येऊन बसलाय का? जे माझ्यासाठी तू अंतरले पाय. तुका म्हणे घरी बहु बैसले ऋण करी. तुझ्या घरी कोण देणेकरी बसले आहेत का? का माझ्यासाठी तू अंतरले आहेस? देवा, तुकोबाराय अजून म्हणतात की देवा, तुला जरी हजारो लेकरं असली, तुला जरी हजारो भक्त असले, तर माझ्याकरता फक्त तूच आहेस, फक्त तूच आहेस. माझ्यासाठी सर्वस्व तूच आहेस भगवंता. म्हणून मला अंतर देऊ नको. आणि तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की संतांना सांगतात की तुम्ही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं भाका बहुतारिती माझी किंवा का कुळती, माझी दशा, माझी अवस्था कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने, कुठल्या ना कुठल्या दशेने तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचवा, जेणेकरून काय होईल, त्याला माझी अवस्था कळेल आणि तो मला काय करेल, तुम्हाला धावत ये म्हणून सांगेल. त्याची एकदा कृपा झाली तर मी धावत येईन. होईल कृपादान तरी मी येईन धावून. एकदा त्याची कृपा झाली तर मी धावत येईन. म्हणून तुम्ही कुठल्या ना कुठल्या अंतकरणातून, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याला आळवा महाराज. आणि माझी विनवणी सांगा, माझा निरोप सांगा. काय निरोप सांगा, काय सांगा निरोप? तर शेवटच्या जमाने महाराज निरोप सांगतात की आजवर मी आतापर्यंत कधी तुझी सेवा खंडित कडली नाही, परंतु याच वेळेस न देखे पंढरी तुका चरण विटेवरी. मला यावेळेस पंढरी पाहायला का मिळणार नाही, मला माझं मस्तक तुझ्या चरणावर का ठेवायला मिळणार नाही, हे तुम्ही विचारा. आपणही हे विचारलं पाहिजे. माझी वेळ संपलेली आहे. तसं पाहिलं तर आपल्या अंतकरणामध्ये खरं तर वास्तविकता एवढं जड अंतकरण झालंय आज की माऊली वेळापूरला आहेत, वेळापूरला असतात. आज आपल्याला जाता येत नाही. किती दुःख मनामध्ये दाटून आले मी सांगू शकत नाही. ज्ञानोबारांच्या सहवासामध्ये किती चाललो, किती पाय दमले, किती थकलो, तरी सुद्धा आपल्या तो शीन भाग वाटत नाही. महाराज सोपनस्त वारी, सकाळी 4 वाजता उठावं लागतं काकड्याला. काकडाकुळ झाल्यानंतर स्नानादी करून पुन्हा एकदा माऊलीसोबत चालायचं. टप्पे मोठे असतात. पुण्याचा 22 किलोमीटर, सासवड 35 किलोमीटर, ऊन वारा पाऊस हे सगळं सहन करतो वारकरी. आणि सगळं सहन केल्यानंतर तो वारकरी वारीत चालत असतो, पण त्याला शीन भाग वाटत नाही. कारण ज्ञानोबाराय सोबत असतो. सतत भजनाचा एवढा मोठा प्रताप आहे महाराज की शरीराला किती कष्ट झाले तरी सुद्धा ते कष्ट आपल्या शरीराला वेदना देऊ शकत नाही. कारण सतत नामचिंतन ज्ञानोबारायचं आपण करत असतो. म्हणून एरवी पहा, पूर्वी कधी शेतात राबायला गेलो, कधी कामावर जास्त काम पडलं तर संध्याकाळी माणूस झोपला तर सकाळी लवकर उठत नाही. परंतु ज्ञानोबारायांच्या वारीमध्ये वारी मुखाला बसली, रावटीवरचं कीर्तन ऐकून आलो, 10, 11, 12 वाजतात वाचायला. झोपायला 10, 11, 12 वाजतात. सकाळ 2:30ला उठायचं असतं, कारण तंबूच्या गाड्या आणि पाण्याच्या गाड्या अगोदर निघून जातात. आणि त्याच्यामुळे त्या वाऱ्या निघून गेल्यानंतर मग परत कसं झोपायचं? मग ते 2:30-3 वाजता उठावं लागतं, स्नानादी कर्म करावं लागतात, काकडा करावा लागतो. रावट्या त्यात कामं सुद्धा असतात महाराज. तंबू झाकायचे, तंबू गोळा करायचे, ते तंबू आपली वळकटी, आपले सगळं सामान त्या गाडीत टाकायचं आणि पुन्हा जे तुम्ही कागद पाहिला असेल तो कागद घ्यायचा आणि त्या कागदावर बसून चिंतन करत राहायचं. मग किती तास झोपत असेल, परंतु त्या झोपेचा आणि त्या झालेल्या कष्टाचा वारकऱ्याला कधी शीण वाटत नाही. कारण तो निष्ठावंत वारकरी असतो. निष्ठावंत वारकरी यालाच म्हणायचं की वैष्णव मनोदया अवघी देवावर, फक्त देवाच्यावर ज्याची माया असते ना निष्ठावंत वारकरी म्हणावं. हो, म्हणून त्या वारीमध्ये चालत असताना कष्ट वाटत नाही. पण आज ती वारी आपल्याला घडत नाही. आज आपण जर ज्ञानोबारायांच्या सोबत असतो तर ज्ञानोबाराय आज या वारीची जी तळमळ आहे, जे जीवाला लागलं आहे की वारीला जाता येत नाही, हे खरं तर खूप तळमळीचं आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. मला हा विषय दिला
माझ्या अंतःकरणामध्ये असं वाटतंय की कुठेतरी एक पताका घेऊन जावं आणि आपणच चालावं. आपण लाईव्ह पाहिलं असेल की लाईव्ह काही लोक एकटे वारीला जातात, अजूनही चालले का तर त्यांना त्यांचं मन हे स्वीकारतच नाही की आमची वारी चुकत आहे. कारण त्यांनी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात वारी आहे. म्हणून वारी करत असताना निष्ठावंताने केली पाहिजे. महाराज आमच्या हरिभक्तपरायण चैतन्य महाराज राठोड यांनी सांगितलं निष्ठावंतावर बोला. त्यांनी मला उपाधी निष्ठावंत दिली. खरं तर माझी एवढी निष्ठा नाही म्हणा, पण निष्ठावंत काय महाराज. आज निष्ठा संप्रदायाची कमी पडली, आपल्याकडून कमी पडते निष्ठा. वारकरी संप्रदायाचे नियम घालून दिले, त्या नियमापर्यंत वागणं ही निष्ठा आहे. वारकरी संप्रदायाचा एक वारकरी आणि सीमेवरील जवान सैनिक हे सारखेच आहेत महाराज. पहा तुम्ही, सीमेवरील सैनिकांची जेवढी शिस्त असते त्या शिस्तीमध्ये असं चालत नाही हे असू द्या ते असू द्या असं म्हणणं चालत नाही महाराज. त्या शिस्तीत वागावं लागतं. तसं वारकरी निष्ठावंत वारकरी असतो, तो संप्रदायाने घालवलेले जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच वागावं लागतं महाराज. नियमाप्रमाणे वागावं लागतं. पण काही मंडळी नियमात वागत नाहीत. असू द्या महाराज, असू द्या महाराज, असू द्या महाराज असंच करत बसतात. अरे त्या असू द्या म्हणण्याने जे वाईट होतंय त्यात ते कशानेच होत नाही महाराज. आपले नियम आपण जर नाही सांभाळले तर कोण सांभाळणार. वारीचा आपला नियम आहे हा आपण सांभाळला पाहिजे. सप्त्यामधले आपले जे नियम आहेत ते आपण सांभाळले पाहिजेत. संप्रदायाचे नियम आहेत ते आपण सांभाळ, कारण आपण अशा संप्रदायाचं नेतृत्व करतो ते संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा यांनी घडवलेला संप्रदाय आहे. त्या संप्रदाय नेतृत्व आपण करतो. मग आपण कसं वागलं पाहिजे. काही मी पाहिलं, आता हे बोलू नये पण मला बोलावं लागतंय की टोपी घालत नाहीत महाराज मंडळी. धोतरावर विना घेत नाहीत, लेंग्यावर विना घेतात. असं नाही महाराज. संप्रदाय नियम आहेत. कीर्तनामध्ये तबला लावतात. मला सांगा ना, जोग महाराजांनी जी रीत घालून दिली, जोग महाराजांनी जो शिस्त घालून दिली, त्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही कधीतरी कीर्तनात तबला ऐकलाय का? नाही. हा तुम्ही 4 पकवाज लावा, 6 पकवाज लावा चालेल. शुद्ध वारकरी चाली म्हणतात तिथे. इकडे आपण काही कुठल्याही पिक्चरच्या देखील चाली म्हणतो. म्हणजे आपण असू द्या म्हणतो. प्रत्येक जण संप्रदायामध्ये असंच चाललंय. तर असू द्या म्हणण्यामुळे संप्रदायाला थोडीशी वेगळी दृष्टिकोनातून चाललेला आहे संप्रदाय. म्हणून बंडातात्याने देखील त्याची आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर त्याने देखील खेद व्यक्त केला की आपण कीर्तनात काय सांगावं काय नको सांगावं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समाजाला आता कीर्तन काय कसं असतं हे देखील सांगायची गरज हे आपण असू द्या असं म्हणण्यामुळे झालेलं आहे. आपण जर संप्रदायामध्ये कडक नियम जर आपल्या सप्त्यात किंवा आपल्या वागण्यामध्ये जर ठेवले तर काय विषयात आपला नियम कोण मोडत. म्हणून आमचं एक संत जनाबाई भजनी मंडळ आहे. त्या जोगे आम्ही 9-10 वर्ष सप्ताह करतो. त्या सप्त्यामध्ये आपण लिंकच खाली ठेवली आहे की त्या लिंक मध्ये असं ठेवलंय की कीर्तनाला येणाऱ्या माणसाने धोतर घालूनच उभे राहावे आणि गायकांनी कृपया वारकरी चालीच म्हणाव्यात. ती शिस्तच घालून दिली आहे. त्यामुळे त्या शिस्तीनुसार आपण जर वागलो तर आपण जर शिस्त पाळली, सप्ताह कमिटीने जर शिस्त पाळली तर कशाला महाराज लोक वाकडे तिकडे बोलतील, नाही बोलणार. म्हणून ते आपल्या हातात आहे. आपण जसं आपलं घर घडवत असताना घराच्या कर्त्या माणसाकडे घर कसं चालावं पुढं हे कर्त्या माणसाने शिस्त घालून दिली पाहिजे. ते घर नीट जातं आणि व्यवस्थित जातं. तसं आपण त्या संप्रदायाचे पाईक आहोत. ज्ञानोबा तुकोबाराचे पाईक आहोत. त्या ज्ञानोबा तुकोबाराने हाल हापेष्टा कष्ट सहन करून हा संप्रदाय मोठा केलेला आहे. म्हणून या संप्रदायात वावरत असताना जगत असताना आपण व्यवस्थित नीटच जगलं पाहिजे. नाहीतर काय आवश्यकता नाही तुमची, काय आवश्यक जगण्याची नाही महाराज. जर तुम्हाला धोतरावर लाज वाटत असेल, जर तुम्हाला टोपी घालण्याची लाज वाटत असेल तर संप्रदाय येण्याची काही गरज नाही. कारण तुम्ही एवढे कष्ट भोगले, जेवढे कष्ट साधू संतांनी हा संप्रदाय घडवण्याकरता भोगले. एक वेळ वारीला जाताना नाही तुकोबारायांनी देवाशी भांडले, देवाला शाप दिला की मला का वारीला येता आला नाही. एवढी तळमळ तुकोबाराची होती. तेवढी आपली तळमळ आपण जर शिस्तीत वागलो तरच घेईल महाराज. सारखं असू द्याचं म्हणल्याने संप्रदायावर आज तात्याने म्हणावं, तात्याने व्यक्त करावं आपलं हृदय की
बदल मान्य आहेत, परंतु शिस्तीला धरून बदल आपण करावे. म्हणून माझं एवढंच सांगणं आहे, या प्रवचनाद्वारे तुकोबराची जशी तळमळ आपली व्यक्त केली, तशी आपली तळमळ आपण देखील ज्ञानोबरायांच्या शेवटी दशमीला ज्ञानोबरायांच्या पादुका पंढरपुराकडे जाणार आहे. त्या पंढरपुराकडे जात असताना घरात बसून हात जोडावेत आणि ज्ञानोबराय म्हणावं, ज्ञानोबराय मी अवघणी अन्य आहे, तेव्हा मी चांडाळ चांडाळ म्हणावं तुकोबरांच्या भाषेत, आणि सांगा माऊली आमच्या स्वतःच्या वागण्यामुळे असा प्रसंग तयार झाला आहे की आम्हाला वारीला जाता येत नाही. आमचं मन तुम्ही तुमच्या पादुका सोबत घेऊन चाला आणि आमचं मनाने आमची वारी पूर्ण करा, असं ज्ञानोबरायांजवळ आपण साकडं काढूया. जेणेकरून ज्ञानोबराय आई आहेत, लेकराची हाक माऊलीला कळते, आपली दिलेली हाक ज्ञानोबरायला कळल आणि समस्त वारकऱ्यांचं मन घेऊन ज्ञानोबराय झालं, निवृत्ती दादा झाले, सोपान काका, मुक्ताई, तुकोबराय आपल्या समस्त वारकऱ्यांचं मन घेऊन वारीला जातील आणि पांडुरंगाच्या चरणी आपला पण नमस्कार ठेवतील, असं प्रार्थना करूया. झालेली सेवा माझ्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करतो, तुकोबरायच्या चरणी अर्पण करतो, ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करतो, माऊलीच्या चरणी अर्पण करतो. आणि ज्यांनी या सेवेचा लाभ मला दिला असे आमचे हरिभक्तपरायण परमसनी आदरणीय प्रेममूर्ती चैतन्य महाराज राठोड, त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावर. हे निष्ठावंत वारकरी वगैरे पदवीचं मी खरंच लायक नाही, तरी सुद्धा त्यांनी ही पदवी मला दिली. त्यांचे थोर थोर आभार. तसेच आदरणीय अक्षय महाराज तायडे यांनी सुंदर असा उपक्रम चालू केला, त्यांनाही खूप खूप आभार. या फेसबुक पेजवर अनेकांनी माझं विवेचन ऐकत आहेत. उजनाबाई मंडळाचे आमचे सर्व सदस्य असतील, प्रसाद महाराज असतील, खंडागळे महाराज असतील, माझी मित्रमंडळी ते असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि एकच सांगतो, माळ नाही घातली तरी चालेल, वारकरी झालं नाही तरी चालेल, परंतु माणूस म्हणून आपण माणसाप्रमाणे जगा. तुकोबरायांचा एक अभंग सांगतो आणि माझी सेवा संपवतो. तुकोबराने आपल्याला कसं जगायचं शिकवले, कारण सगळं जग जर विष्णुमय असेल तर कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजन, एवढं वाक्य आपण जीवनामध्ये जर अवलंबलं तर कधीच तुम्हाला कधी अडचण येणार नाही. कुठल्याही जीवाचा मत्सर करू नका, कारण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद प्रेमावंगड. या तत्वाने आपण वागा, नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि वारकरी संप्रदायाने जे नियम घालून दिलेत, जे कटाक्ष घालून दिलेत, त्या कटाक्षाने आपण चालावं. संप्रदायाचे नियम धुळीला मिळवू नका. त्या संप्रदाय घडवताना तुकोबरायांना ज्यावर त्रास झाला तेवढा आपल्याला होणार नाही, कारण आपण आपल्याला आयता मिळालेला संप्रदाय आहे. त्यामुळे तो संप्रदाय जपताना संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जगा, नियमाप्रमाणे जपा, तर आपलं नक्कीच कल्याण होईल आणि आपण तो सांभाळला पाहिजे. झालेली सेवा माऊलीला अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण वेळा पुंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिकावर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वास मके देवे, येणे वागेत मी तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दान हे. जय खळांची वैकटी सांडो, तयास मिरती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरदा हो, विश्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछतो तो तिला हो. प्राणीदात वर्षात सकळ मंडळी, ईश्वरिष्ठांची मांदी आहे, अनवर्त मंडळी भिटतया बुता, चला कलब्धचे आरव, चितना चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव, पियुषांचे चंद्रमेचे लांछन, मार्दंचे तापणे, ते सर्वाय सजन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिने लोकी, तुझे तो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेष लोकी दुष्टादुष्ट विजय व्हावा विजय. ए तमने श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. जय हरी.